जय श्रीराम. सार्थश्री दासबोध. दशक तिसरा. समास 9वा. मृत्यू निरूपण. मानवी जीवनाचा प्रवाह काळाच्या स्वामित्वाखाली अखंड वाहतो. मृत्यूकडे त्याची दिशा आहे. मृत्यू कसा व कोठे यायचा ते माणसाच्या कर्मानुसार ठरते. पण मृत्यू आला की कोणीही वाचवू शकत नाही. संसार म्हणजे सारखा धावणारा स्वार आहे. संसारात मरणाची घटना उधार नाही. आजची उद्यावर ढकलता येत नाही. माणसाच्या देहाला क्षणाक्षणाचे माप लावलेले आहे. त्यांचे आयुष्य क्षणाक्षणाने संपत आहे. जन्माला आल्यापासून काळ सारखा बरोबर असतो. पुढे काय घडणार आहे ते कळत नाही. जसे ज्याचे कर्म असेल तसे माणूस स्वदेशी अथवा परदेशी देह ठेवतो. पूर्वसंचित संपूर्णपणे संपले की मग क्षणभरही अवकाश राहत नाही. अखेरचे मिनिट संपते न संपते तोच देह सोडून जावे लागते. काळाचे दूत एकदम येतात, जीवाला मारीत सुटतात आणि पुढे घालून मृत्यूच्या मार्गाने घेऊन जातात. एकदा मृत्यूचा वेढा पडला की माणसाला कोणीही पाठीशी घालू शकत नाही, वाचवू शकत नाही. सर्व प्राण्यांना मृत्यू जणू काय चूर्ण करून टाकतो. कोणाची पाळी आधी तर कोणाची मागून येते इतकेच. अंतकाळ ही एक जबरीक अटी आहे. बलवानांच्या डोक्यात देखील ती बसते. बलाढ्य महाराजेसुद्धा मृत्यूपुढे टिकत नाहीत. एकदा अंतकाळ आला की मग मृत्यू असा विचार करीत नाही की हा क्रूर, झुंजार किंवा रणांगणावर संग्रामशूर आहे. हा रागीट, प्रतापी किंवा उग्र रूपाचा मोठा दुष्ट आहे. हा बलाढ्य, धनाढ्य किंवा सर्व गुणांनी संपन्न आहे. हा विख्यात, श्रीमंत किंवा अद्भुत पराक्रमी आहे. हा भूपती म्हणजे राजा, चक्रवर्ती म्हणजे महाराजा किंवा सम्राट किंवा मोठा युक्तिबाज किंवा मंत्रतंत्र जाणणारा आहे. हा घोडे बाळगणारा, हत्ती बाळगणारा किंवा अनेक माणसे पदरी बाळगणारा विख्यात राजा आहे. हा लोकात श्रेष्ठ, राजकारणी किंवा स्वतः वतनदार असून अनेकांना वतने देणारा आहे. हा देसाई, व्यापारधंदा करणारा किंवा हे निरनिळ्या गावचे पुंडराजे आहेत. हा सरकारी शिक्क्याचा अधिकारी, व्यापारी, ही परदारा किंवा राजकन्या आहे. हे कार्य, हे कारण, हा उच्चवर्णीय, हा नीचवर्णीय किंवा हा कर्मनिष्ठ ब्राह्मण आहे. हा विद्यासंपन्न, द्रव्यसंपन्न किंवा हे सभेतील मोठे पंडित आहेत. हा धूर्त, हा बहुश्रुत किंवा मोठा सज्जन पंडित आहे. हा पुराणिक, याज्ञिक, वैदिक किंवा ज्योतिषी आहे. हा अग्निहोत्री, वेदांचा ज्ञाता, मंत्रयंत्र जाणणारा किंवा सारे वेद अभ्यासलेला आहे. हा शास्त्रज्ञ, वेदज्ञ किंवा सर्व जाणणारा सर्वज्ञ आहे. ही ब्रह्महत्या, गोहत्या किंवा स्त्रिया व लहान मुले यांची हत्या आहे. हा रागज्ञानी, तालज्ञानी किंवा तत्त्व जाणणारा मोठा तत्त्वज्ञानी आहे. हा योगाभ्यासी, हा संन्यासी किंवा योगबलाने काळाला फसविणारा आहे. हा सावध, सिद्ध किंवा प्रसिद्ध वैद्य व पंचाक्षरी आहे. हा गोसावी, तपस्वी, तेजस्वी किंवा मोठा अनासक्त आहे. हा ऋषीश्वर, कवीश्वर, दिगंबर किंवा समाधिस्थ आहे. हा हठयोगी, राजयोगी किंवा सदा सर्व काळ विरक्त आहे. हा ब्रह्मचारी, जटाधारी, काहीच न खाणारा किंवा मोठा योगी आहे. हा संत, महंत किंवा हवे तेव्हा गुप्त होणारा आहे. हा स्वाधीन आहे किंवा पराधीन आहे. अशा रीतीने सर्व जीवांना मृत्यू खाऊन टाकतो. काही जीव जन्मास आल्यावर लगेच मरून जातात. काही जीव अर्धे आयुष्य जगून मरण पावतात, तर काही जण म्हातारपणी मरतात. मृत्यू हे पाहत नाही की हा बाल, तरुण, सुलक्षणी, शहाणा किंवा पुष्कळ बोलणारा आहे. हा पुष्कळांचा आधार, उदार, सुंदर किंवा चौफेर ज्ञानसंपन्न आहे. हा पुण्यपुरुष, हरिदास किंवा विशेष सत्कर्म करणारा आहे. हे मृत्यू ओळखीत नाही. आता हे बोलणे पुरे झाले. मृत्यूच्या तडाख्यातून कोणीही सुटू शकत नाही. हा संबंध दृश्य विश्वाला आज ना उद्या मृत्यूच्या मार्गाने जावे लागते. जारज, स्वेदज, उद्भिज आणि अंडज असे प्राण्यांचे 4 प्रकार. परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी या 4 वाणी. 84 लक्ष जीवांचे प्रकार. हे सगळे म्हणजे जे जीव दृश्य विश्वात देह घेऊन जन्मास येतात त्यांना मृत्यू आल्यावाचून राहत नाही. मृत्यूला घाबरून त्याच्या भयाने कोठे पळून जावे म्हटले तरी मृत्यू कधी कोणाला सोडित नाही. वाटेल ते केले तरी मृत्यू काही चुकविता येत नाही. हा माणूस स्वदेशातील आहे किंवा विदेशातील आहे किंवा हा कायम उपवास करणारा आहे याबद्दल मृत्यू चौकशी करीत नाही. माणूस अतिशय थोर असला तरी, प्रत्यक्ष विष्णू आणि शंकर असले तरी किंवा प्रत्यक्ष भगवंताचे अवतार असले तरी मृत्यू त्याची पर्वा करीत नाही.
मृत्यूबद्दल केलेले हे विवेचन ऐकून श्रोत्यांनी रागावू नये. हा मृत्यूलोक आहे हे सर्वजण जाणतात. जन्मलेल्या प्राण्याला केव्हा तरी मृत्यूच्या मार्गाने जावेच लागते. याबद्दल संशय बाळगू नये. हा मृत्यूलोक या नावानेच विख्यात आहे. सर्व लहान थोरांना याची स्पष्टपणे जाणीव आहे. पण कोणी त्याबद्दल संशय बाळगला तरी हा मृत्यूलोक काही बदलणार नाही. त्या संशयामुळे जन्मलेला प्राणी किंवा माणूस आपल्या जीवनाची नासडी मात्र करेल. हा मृत्यूलोक आहे ही जाणीव ठेवून माणसाने आपले सार्थक करून घ्यावे. मृत्यूने देह नेला तरी कीर्तिरूपाने स्वतः लोकांमध्ये उरावे. मृत्यूला टाळण्याचा हा एकच मार्ग आहे. एरवी माणूस लहान असो वा थोर, तो मृत्यू पावणार हे अगदी निश्चित समजावे. आत्तापर्यंत जे सांगितले ते कधी खोटे होईल असे मानू नये. मोठ्या वैभवाचे, मोठ्या आयुष्याचे, असीम प्रभावाचे पुरुष मृत्यूपंथाने गेले. मोठ्या पराक्रमाचे, मोठी कपटकर्मे करणारे पुरुष गेले. मोठे शूर योद्धे युद्धांमध्ये मरण पावले. मोठ्या बळाचे, फार काळ जगलेले, अनेक कुळांमधील मोठे कुळवंत राजे सगळे गेले. पुष्कळांना पोषणारे, मोठे बुद्धी चालविणारे, मोठ्या युक्तीने तर्क करणारे, तर्कवादी सगळे गेले. विद्येचा सागर असणारे, बळाचा डोंगर असणारे, कुबेराप्रमाणे धन असणारे सगळे मृत्यूपंथाने गेले. मोठ्या पुरुषार्थाचे, मोठ्या पराक्रमाचे, मोठा व्याप सांभाळणारे कार्यकर्ते सगळे गेले. मोठे शस्त्रधारी, मोठे परोपकारी, नाना प्रकारांनी धर्माचे रक्षण करणारे सारे गेले. मोठ्या प्रतापाचे, मोठ्या सत्कीर्तीचे, मोठ्या नीतीचे नीतिमान राजे सगळे गेले. मोठे मतवादी, मोठे कार्यवादी, अनेक प्रकारचे मोठमोठे वाद खेळणारे सारे गेले. पंडितांचे समुदाय गेले. शब्दांच्या खटपटी लटपटी करणारे गेले. नाना मतानुसार अचाट वाद करणारे पण गेले. तापसी लोकांचे समूह गेले. असंख्य संन्यासी गेले. सारासार विचार करणारे विचारवंत गेले. मृत्यूने नाहीसे केले. पुष्कळ संसारी गेले. पुष्कळ वेशधारी गेले. नाना प्रकारचे नाना छंद करणारे पुष्कळ लोक आपला छंद करून अखेर गेले. ब्राह्मणांचे समुदाय गेले. पुष्कळ मोठमोठे आचार्य पण गेले. असे पुष्कळ गेले. ते किती म्हणून सांगावे. असे सारे गेले पण संत मात्र टिकले. असो, याप्रमाणे सगळे गेले, परंतु आत्मज्ञान होऊन जे स्वस्वरूपाशी एकरूप झाले तेवढे मात्र टिकले. समास 9 समाप्त.